महाआरती उभाटा जेव्हा करणार आहे तेव्हा त्यांना म्हणाव, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसलेला आहात त्यांची संमती घेतली का अगोदर? एका बाजूला म्हणायचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे, एका बाजूला महाविकास आघाडीची सगळे धोरणं, सगळी सूत्र, सगळे विचार त्याला पाठिंबा द्यायचा. आणि आता जेव्हा लक्षात आलं की हिंदू आपल्यापासून बाजूला चालले, तेव्हा मग आता पुन्हा ते सावरायचा प्रयत्न, त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न, अशा पद्धतीने एक महाआरती करण्याचा केविलवाना प्रयत्न ते करतायत आज. अरे असं कसं? आता देशातल्या हिंदूंनी ओळखलेलं आहे की ह्यांचं जे हिंदुत्व आहे उभाटाचं हे वेळोवेळी बदलणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन करताना ते बाजूला ठेवायचं, पुन्हा आता जेव्हा लक्षात येतंय हिंदू मतं आपल्यापासून बाजूला चाललीत, हिंदुत्ववादी लोक आपल्यापासून बाजूला चाललीत, तेव्हा परत एकदा आता आम्ही महाआरती करतोय, प्रभू रामाचं स्मरण करतोय हे दाखवून पुन्हा हिंदू मतांना आकर्षित करायचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ ही धरसोड वृत्ती आहे. हे ठाम नाहीत त्यांच्या विचारावर. सत्तेसाठी त्यांनी कसल्याही तडजोडी 2019ला केल्या. आता त्यांनी जे केलंय त्यापासनं त्यांची सुटका नाही होणार. हिंदुत्ववादी मतांनी, हिंदुत्ववादी लोकांनी हे पक्क ओळखलेलं आहे की हे धरसोड करणारी लोक आहेत. हे कुठल्याही उभाटाचे लोक ठाम विचार घेऊन कधी जात नाहीत. साहेब, मुंबईमध्ये गेले 2-3 दिवस खूप पाऊस पडतोय, सातत्यानं दुर्घटना सुद्धा होताना दिसत आहेत. आता तर मागणी थेट तुमच्या पक्षाचे जे उपमहापौर आहेत त्यांनी अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करून टाकलेली नाही. उपमहापौरांनी काल मुंबईच्या जी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झाली, म्हणजे स्कूल बसवरती झाड पडणं असू द्या किंवा मॅनहोलमध्ये ते सुरक्षित न केल्यामुळे त्याच्यामध्ये झालेला मृत्यू असू द्या, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. शेवटी महापालिकेवरती सगळं नियंत्रण हे नगरविकास विभागाचं आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडं उपमहापौर त्यांचं मत मांडतील. आता उद्या परवा 2 दिवस सुट्टी आहे, त्यावेळी उपमहापौरांची माननीय शिंदे साहेबांची भेट होईल आणि माननीय शिंदे साहेब सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्की शिंदे साहेब कारवाई करतील. महापालिकेतल्या दोन्ही शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय नाही असं दिसून येत नाही. असं काही नाही. बघा, शेवटी प्रत्येकाला त्या परिस्थितीमध्ये काय जाणवलं, त्यांचं काय मत झालं, त्याला जे काय तिथली वस्तुस्थिती पाहिल्यानंतर जाणवलं ते त्यांनी व्यक्त केलं. म्हणून मी काय म्हटलं की उपमहापौर ह्या 2 दिवसात माननीय शिंदे साहेबांना भेटतील, साहेबांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालतील, साहेब त्याच्यात लक्ष देतील. नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्यावरती आता थेट आरोप जे आहेत आदित्य ठाकरेंनी केलेले, ज्या घटना घडल्यात त्याचे आरोप सगळे आता एकनाथ शिंदेवरती त्यांनी ढकलले. त्यांना म्हणावं, तुम्ही चिंता महापालिकेची करू नका. तुमच्या ताब्यात महापालिका असताना काय काय दिवे लावलेत तुम्ही महापालिकेमध्ये, ते जर आता उघड करायची वेळ आली तर तुम्हाला निश्चितपणानं त्याचं उत्तर देता देता नाकीनऊ येणार आहे. तुम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे बोट दाखवू नका म्हणावं. अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज जेव्हापासून साहेबांकडे नगरविकास खातं आले तेव्हापासून पूर्ण देशामध्ये चालू आहे. उलट माननीय साहेबांच्याकडं जेव्हा नगरविकास खातं महाविकास आघाडीमध्ये होतं तेव्हा तुमचा किती हस्तक्षेप होता. तुम्ही कसं महापालिकेत येऊन बसायचा, तुम्ही काय काय अधिकाऱ्यांना परस्पर बोलवून सांगायचा. ह्या गोष्टी जर उघड करायची वेळ आली तर म्हणून मी म्हटलं तुम्हाला उत्तर देता देता नाकीनऊ येईल. त्यामुळे तुमची जी आपली परिस्थिती आहे ती चालू ठेवा. आम्ही पूर्ण मुंबई महापालिका असेल, राज्यातल्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, यांच्यावरती आदरणीय शिंदे साहेबांचं बारीक लक्ष आहे आणि निश्चितपणे त्या सगळ्यांवरती नियंत्रण साहेबांचं आहे. कालचं बच्चू कडू यांचं एक वक्तव्य जे आहे ते कुठेतरी महायुतीमध्ये विष कालवत आहे की काय असं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे भाजपला जमलं नाही ते शिंदे साहेबांनी एकट्याने करून दाखवलं. हे बघा, आम्ही शिवसेना म्हणून कधीही आमची तुलना कुठल्या पक्षाबरोबर करत नाही, करणारही नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायची मुभा आहे. विशेषतः जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व 2022 साली मुख्य नेते म्हणून आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलं तेव्हापासून साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की जे ते आम्ही केलं वगैरे असं आम्ही म्हणणार नाही. बच्चू कडू साहेबांचं ते व्यक्तिगत मत असू शकेल,
शिवसेना म्हणून आम्ही आमचा पक्ष असाच वाढवत राहू. एक प्रश्न नाही, शेवटचा प्रश्न की आज विधान परिषदेमध्ये समान नागरी कायद्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. शिवसेनेची याबद्दलची भूमिका काय आहे? या संदर्भामध्ये आता आमची बैठक आहे. आम्ही त्या बैठकीमध्ये या प्रस्तावावरती जर प्रस्ताव सभागृहामध्ये आला तर त्याच्यावरती कोणी वक्त्यांनी बोलायचं आणि त्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची हे आमचं आता बैठकीमध्ये ठरेल. उद्धव ठाकरे को सर श्री राम याद आ रहे हैं. वो बोला ना मैंने अभी. हिंदी हाँ में हाँ हिंदी में बोल दीजिए. हाँ महाआरती करने वाले हैं. अभी देखो, जब महाआरती उबाटा के लोग कर रहे, उन्होंने पहला जो महाविकास आघाड़ी में जिनके साथ में वो बैठे है उनकी एनओसी ली है क्या महाआरती करने के लिए, इसका पहले जवाब वो लोग दे दे. क्योंकि जब उनको महाविकास आघाड़ी सरकार बना के मुख्यमंत्री बनना था तब उन्होंने हिंदुत्व का विचार बाजू में रखा. और जब अभी उनको पता चला है कि हिंदुत्ववादी लोग पूरे महाराष्ट्र में और पूरे देश में उबाटा का विचार छोड़ के जा रहे हैं, तो अभी इसमें पैचवर्क करने के लिए ये ऐसा महाआरती करने का काम कर रहे हैं. लेकिन महाराष्ट्र की और देश भर की हिंदुत्ववादी जनता, इनको मालूम है कि कभी ये उबाटा के लोग हिंदुत्व को विचार पकड़ते हैं, उनका स्वार्थ आता है सत्ता में जाने के लिए, तब वो छोड़ देते हैं. इसीलिए सभी लोग को ये मालूम है कि इनका ये हिंदुत्ववादी विचार परमानेंट नहीं है. ओके, चलो. जिस तरीके से मौतें हो रही है, उप महापौर जो है वो सीधे तौर पे BMC इसके बारे में उप महापौर मुंबई की बातचीत ये 2 दिन के अभी कल और परसों छुट्टी है, माननीय शिंदे साहब के साथ होगी. उप महापौर को जो बोलना है वो शिंदे साहब से बात करेंगे और इसमें माननीय शिंदे साहब दखल देंगे. धन्यवाद.